हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा लेक्चर नंबर 3 होऊन जाईल आपला, राईट. नाव ह्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, की कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचं, म्हणजे त्याचे पार्ट्स कोणते असतात, प्रत्येक पार्टचं कसं कन्स्ट्रक्शन आहे. नाव कन्स्ट्रक्शन मध्ये बघा 3-4 गोष्टी खूप म्हणजे आवश्यक असतात. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन करायचं म्हणजे काय, ठीक आहे, की कोणताही पार्ट आहे तर त्या पार्टसाठी मटेरियल कोणतं यूज केलं जातं, त्या पार्टचं शेप काय असतं, त्या शेप जे पार्ट आहे त्याचं फंक्शन काय असतं. ठीक आहे, सगळ्या गोष्टी ईच अँड एव्हरीथिंग आपल्याला डिटेलमध्ये पाहायच्या असतात. बरोबर आहे. ठीक आहे, आता बघा आपली जी इंडक्शन मोटर आहे मित्रांनो, ठीक आहे, इंडक्शन मोटर मध्ये तसे पाहायला गेले तर खूप सारे पार्ट आहेत. ठीक आहे, पण जे मेन पार्ट आहे, मेन 2 पार्ट आहे ते आहे म्हणजे रोटर आणि स्टेटर. जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये खूप सारे पार्ट्स असतात, पण मेन पार्ट काय असतात, कोर आणि वाइंडिंग, बाकी सगळे ऑक्झिलरी पार्ट. ओके, तसं इथं आहे स्टेटर आणि रोटर मेन पार्ट आहे, बाकी सगळे ऑक्झिलरी पार्ट आहे असं आपण समजूया. बरोबर आहे. ओके, आता स्टेटर आणि रोटर, ठीक आहे, स्टेटर आणि रोटरची डिझाईन किंवा स्टेटर आणि रोटरचं जर आपल्याला कन्स्ट्रक्शन समजायचं असेल तर आपल्याला वरून काय पाहिजे, वर्किंग माहित पाहिजे. ठीक आहे, म्हणजे डिटेलमध्ये जरी माहित नसली तरी इंडक्शन मोटरची वर्किंग थोडीफार आपल्याला माहित असे पाहिजे, की कशा पद्धतीने एक्झॅक्टली इथं काम होतं किंवा इंडक्शन मोटर कशा पद्धतीने इथं काम करते. बरोबर आहे. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला थोडक्यात इंडक्शन मोटरचं ऑपरेशन सांगतो मित्रांनो, त्याच्यानंतर आपण काय करूया, मग ह्याच्या डिझाईन मध्ये जाऊया. बरोबर आहे, कारण ऑपरेशन म्हणजे वर्किंग जर आपल्याला समजली तर ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी काय होतात, सोप्या होतात. आता बघा मित्रांनो, काय असतं, स्टेटर असतं अशा पद्धतीचं आपल्या इंडक्शन मोटरचं. ठीक आहे, काय असतं, स्टेटर असतं. ठीक आहे, रफ डायग्राम काढतोय. ठीक आहे, स्टेटर आहे, ह्या स्टेटरला आपण काय करतो मित्रांनो माहितीये का, 3 फेज सप्लाय देतो. ठीक आहे, सो 3 फेज सप्लाय तुम्ही दिला. ओके, 1 2 3 आर वाय बी 3 फेज सप्लाय तुम्ही दिला. आता आपला जो स्टेटर आहे मित्रांनो, स्टेटर मध्ये 3 पार्ट आहेत. ठीक आहे, स्टेटरची कोर आहे, स्टेटरचं कव्हर आहे, ठीक आहे, वरचं, आणि स्टेटरच्या वाइंडिंग्स आहेत. वाइंडिंग मध्ये आतमधले जे कंडक्टर आहे, ठीक आहे, ज्या कॉइल्स आहे त्या वाइंडिंग आहे. 3 फेज असतात मित्रांनो, त्या 3 फेज साठीच्या ज्या वाइंडिंग असतात त्या आतमध्ये आपण काय केलेलं असतं, इन्स्टॉल केलेलं असतं. मी सिंपल डिझाईन तुम्हाला त्या वाइंडिंगची दाखवतो, की समजा 3 फेज आहे ना, तर मी म्हणतो की बाबा चला 1 2 आणि 3 वाइंडिंग मी म्हणजे जस्ट रिप्रेझेंटेशन दाखवलं त्या 3 वाइंडिंगचं, अशा किंवा 3 फेज साठी लागणाऱ्या वाइंडिंगचं रिप्रेझेंटेशन दाखवलं. ओके, आता काय होतं माहितीये का, तुम्ही जेव्हा सप्लाय देता, ठीक आहे, सप्लाय आपल्या करंट आपल्या काय होतो, वाइंडिंग मधून फ्लो होतो. वाइंडिंग मधून करंट फ्लो झाल्यानंतर काय होतं माहितीये का, ठीक आहे, तुम्ही 3 फेज सप्लाय देता, 3 फेज एसी सप्लाय देता, त्याच्यामुळं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, म्हणजे एका प्रकारचं फ्लक्स तयार होतं. ते फ्लक्स रोटेट होत राहतं कंटिन्युअसली. ठीक आहे, तो फ्लक्स काय होतो, कंटिन्युअसली रोटेट होतो. म्हणजे काय, तो फ्लक्स एका वेळी ह्या डायरेक्शनला असणार, दुसऱ्या वेळी ह्या डायरेक्शनला, तिसऱ्या वेळेस ह्या डायरेक्शनला, चौथ्या वेळेस ह्या डायरेक्शनला, त्याची कंटिन्युअसली काय होत राहते, रोटेशन होत राहते. ओके, मग काय होतं बघा, 3 फेज सप्लाय दिला, वाइंडिंग काय करता, करंट फ्लो होतो, करंट नंतर वाइंडिंग काय करता, फ्लक्स प्रोड्यूस करता. ठीक आहे, ते फ्लक्स काय होतो, रोटेट होत राहतो कंटिन्युअसली. ओके, इथपर्यंत आपल्याला कळलं. आता आपल्या स्टेटरच्या आतमध्ये असतं रोटर, स्टेटरच्या आतमध्ये काय असतं, रोटर असतं. ठीक आहे, मग मी इथं म्हणतो की बाबा हा काय आहे, रोटर आहे. ठीक आहे, रोटरचे सुद्धा वेगवेगळे टाईप असतात. हा आपला रोटर आहे. ठीक आहे, रोटरवर खूप सारे काय असतात, कंडक्टर बार्स असतात असे. ठीक आहे, मग काय होतो, हा जो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आहे मित्रांनो, ठीक आहे, बघा ना, हा जो काय करतोय, फ्लक्स तयार करतोय, आपले जे कंडक्टर्स आहे ते काय करतात, फ्लक्स तयार करतात. ठीक आहे, तो फ्लक्स आपल्या रोटर सोबत सुद्धा लिंक होतो. स्टेटरने तयार केलेला फ्लक्स आपल्या रोटर सुद्धा सोबत लिंक होतो. रोटर सोबत फ्लक्स लिंक होतो म्हणजे रोटरचे जे कंडक्टर आहे ते काय करतात, फ्लक्सला कट करतात. बघा ना, तुम्ही इमॅजिन करा, आपला रोटर असा शांतपणे बसलेला आहे आणि जो फ्लक्स आहे तो कंटिन्युअसली रोटेट होतो. फ्लक्स कंटिन्युअसली रोटेट होतो म्हणजे फ्लक्स काय करतो, रोटर कंडक्टरला कट करतो. म्हणजे रोटर कंडक्टर सोबत लिंक होणारा फ्लक्स काय होत आहे, चेंज होत आहे. बरोबर नाही, म्हणजे फॅराडेच्या लॉ नुसार काय होणार, आपल्या रोटर कंडक्टर मध्ये, ठीक आहे, ईएमएफ इंड्यूस होणार. ठीक आहे, सो इथं आपण म्हणूया रोटर आपला काय करतो, कट फ्लक्स. ठीक आहे,
त्याच्यामुळे काय होतं, ईएमएफ आपल्या रोटरमध्ये इंड्यूस होतो, ठीक आहे, ईएमएफ इन रोटर. त्याच्यामुळे काय होतं, रोटर कंडक्टरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, रोटर कंडक्टरमध्ये करंट फ्लो होतो आणि तो करंट काय करतो माहितीये का आता, ठीक आहे, आपल्या रोटर कंडक्टरमध्ये करंट फ्लो व्हायला लागला तर तो करंट काय करतो, आपल्या रोटरला रन करण्यासाठी, ठीक आहे, पुढे जाण्यासाठी हेल्प करतो किंवा फोर्स करतो अकॉर्डिंग टू लॉरेंट्झ लॉ. ओके, सो आपल्या कंडक्टरमध्ये ईएमएफ आपल्या रोटरमध्ये फ्लो होतो, ठीक आहे, ईएमएफ मुळे, ठीक आहे, रोटर आपला काय करतो, फ्लक्स प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामुळं आपल्या रोटरमध्ये टॉर्क प्रोड्यूस होतो, आपला रोटर काय होतो, रन होतो, रोटर आपला रन होतो. गॉट इट, ठीक आहे. आता वर्किंग डिटेल मध्ये तुम्हाला समजलेलं नसणार आहे ऑब्विसली, ठीक आहे, म्हणजे एवढीच वर्किंग आहे असं सांगून मी मोकळं होणार नाही, ठीक आहे, वर्किंग खूप डिटेल मध्ये मी तुम्हाला पुढे घेणार आहे, ठीक आहे, की रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर कशी होते, वेगळा सेपरेट टॉपिक त्याच्यावर घेणार मी, ठीक आहे. म्हणजे हे रोटरमध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, कशा पद्धतीने होतो, तो ईएमएफ मुळे टॉर्क कसा प्रोड्यूस होतो, इच अँड एव्हरीथिंग खूप डिटेल मध्ये घेणार आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. ओके, ही फक्त वरून वरून तुम्हाला एक सांगितले मी की कशा पद्धतीने आपली मोटर काम करते, ठीक आहे. सप्लाय दिला, करंट फ्लो झाला, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली, त्याच्यामुळे आपल्या रोटरमध्ये काय झाला, फ्लक्स कट झाला, रोटरमध्ये ईएमएफ प्रोड्यूस झाला आणि नंतर ईएमएफ प्रोड्यूस झाला म्हणजे रोटरमध्ये करंट फ्लो झाला आणि रोटर आपला आता रोटेट व्हायला लागतो, ठीक आहे. रोटर कंडक्टरवर एक फोर्स लागतो, त्याला लॉरेंट्झ फोर्स म्हणतात, त्याच्यामुळे टॉर्क प्रोड्यूस होतो, आपला रोटर रोटेट व्हायला लागतो. ओके, एवढी वर्किंग तुम्ही ध्यानात ठेवू शकता, ठीक आहे. म्हणजे इच अँड एव्हरीथिंग कळेल नसेल काय हरकत नाही, पण ही वर्किंग तुम्ही ध्यानात ठेवू शकता. आता ही वर्किंग मी का बरं सांगितली, कारण तुम्हाला डिझाईन समजावी, तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजावं, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितली, बरोबर आहे. ओके, चला आता आपण येऊया आपल्या कन्स्ट्रक्शन कडे. बघा, मग जो स्टेटर तुम्हाला अशा पद्धतीने दिसतो तो ऍक्च्युअली असा असतो, स्टेटर आपला कसा असतो, अशा पद्धतीचा स्टेटर असतो. नाव ह्या स्टेटर मध्ये बघा तुम्हाला 3 पार्ट दिसतील, मेन 3 पार्ट. ते 3 पार्ट कोणते आहे मेन आपल्या स्टेटरचे, एक म्हणजे आपली फ्रेम सगळ्यात वर, ठीक आहे, काय आहे, फ्रेम आहे, ठीक आहे, म्हणजे सगळ्या बाजूचा जो आउटर पार्ट आहे आपला तो आहे फ्रेम. फ्रेम कशाची असते, लोखंडाची, कास्ट आयरनची आपण फ्रेम ठेवतो, ठीक आहे. कशाची असते, कास्ट आयरनची फ्रेम असते, ठीक आहे. आता त्या फ्रेमचं काम काय आहे, ठीक आहे, फ्रेमचं काम आहे की आपल्या मशीनला प्रोटेक्ट करणं बाहेरच्या मेकॅनिकल फोर्स पासून वगैरे, ठीक आहे, आणि मशीनला इन हाऊस करणं, ठीक आहे. बाकी सगळी जी मोटर आहे ती आतमध्ये येणार, फ्रेम बाहेरच्या साईडने राहणार. ओके, सो फ्रेम असते आपली कास्ट आयरन पासून बनलेली, ठीक आहे, कास्ट आयरन, ठीक आहे. त्याचं काम काय आहे, प्रोटेक्शन देणं, ठीक आहे, आपल्या मशीनला प्रोटेक्ट करणं किंवा इनक्लोज करणं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आतमधला पार्ट, बघ आतमधला पार्ट आहे कोर, ठीक आहे, आपल्या स्टेटरची कोर, ठीक आहे, स्टेटरची कोर. नाव स्टेटरची कोर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपण कंडक्टर टाकतो, ठीक आहे, असे कंडक्टर टाकतो, त्याला म्हणतो आपण स्टेटरची कोर, ठीक आहे. जसं की जर त्याचं डिझाईन पाहिलं ना मित्रांनो, तर त्याचं डिझाईन असं असतं की त्याच्यामध्ये आपण स्लॉट्स बनवतो अशा पद्धतीचे, असे स्लॉट्स असतात आतमध्ये आणि तिथं आपण कंडक्टर वगैरे टाकतो, ठीक आहे. सो आतमधला जो पार्ट आहे, ठीक आहे, तो असते आपली कोर. आणि ती कोर कशापासून बनवलेली असते माहितीये का, ठीक आहे, कोरचं जे मटेरियल आहे ते पाहिजे मॅग्नेटिक. का बरं, आता इथं कोरचं फंक्शन तुम्ही समजा की कोरचं फंक्शन काय आहे. बघा, तुम्हाला प्रत्येक पार्टचं फंक्शन समजलं म्हणजे काम समजलं तरच तुम्ही डिसाईड करू शकता की त्याची साईज कशी पाहिजे, त्याचा शेप कसा पाहिजे आणि त्याचं मटेरियल कसं पाहिजे, राईट ना. जर काम नाही समजलं तर मटेरियल कसं समजेल तुम्हाला की कोणतं मटेरियल चूज करायचं. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं आउटर पार्ट जे आहे ज्याला आपण फ्रेम म्हणतो त्याचं काम काय आहे, प्रोटेक्शन देणं, राईट ना, आतमधल्या बॉडीला प्रोटेक्शन देणं. मग प्रोटेक्शन देण्यासाठी स्ट्रॉंग मटेरियल पाहिजे, त्याच्यामुळे कास्ट आयरन, लोखंड स्ट्रॉंग एकदम, बरोबर आहे की नाही. ओके, तसंच जी कोर आहे मित्रांनो, स्टेटर कोर, त्याचं काम काय आहे बघा. स्टेटर कोर मध्ये काय होतं माहितीये का, हे स्टेटर कोर आहे, स्टेटर कोर मध्ये आपण कंडक्टर टाकतो, ठीक आहे. हे जे स्टेटर वाइंडिंग आहे किंवा स्टेटरचे जे कंडक्टर आहे ते स्टेटर कोर मध्ये आपण काय करतो, इन हाऊस करतो किंवा सेट करतो. आणि स्टेटर कोर मध्ये काय होतो, फ्लक्स प्रोड्यूस होतो किंवा फ्लक्स फ्लो होतो. म्हणजे जो काही आपल्या वाइंडिंग फ्लक्स प्रोड्यूस करणार आहे त्या फ्लक्स कुठं फ्लो होणार, आपल्या स्टेटर मध्ये फ्लो होणार. अशा पद्धतीने फ्लक्स फ्लो होतो, स्टेटर मधून रोटर मध्ये जातो, ठीक आहे. खाली सुद्धा अशा पद्धतीने, म्हणजे 2 पोल असेल समजा, इथं एक पोल इथं एक पोल, तर फ्लक्स अशा पद्धतीने फ्लो होतो. म्हणजे
फ्लक्स फ्लो करण्यासाठी, फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्या स्टेटर कोरचा काम होतो. ठीक आहे, स्टेटर कोरचे दोन काम. एक काम आपल्या वाइंडिंगला जागा देणं, वाइंडिंगला इनक्लोज करणं, वाइंडिंगच्या सेटअपसाठी. त्याच्यासाठी आपण स्लॉट्स वगैरे बनवतो आपल्या कोरवर. ठीक आहे, स्लॉट्स म्हणजे जसं की ही कोर आहे तर ह्याच्यावर आपण काय करतो, असे स्लॉट्स बनवतो. अशी कोर आहे समजा. ठीक आहे, आतमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये आपण असे स्लॉट्स टाकतो. हे समजलं ना, हे एक झाला एक स्लॉट आणि त्याच्यामध्ये असा कंडक्टर टाकतो आपण आतमध्ये. ठीक आहे, सो एक काम तर आपल्याला समजलं की बाबा काय करायचंय, आपल्या वाइंडिंगला सेटअप करण्यासाठी त्याच्या कोरची गरज पडते. पण त्याच्या व्यतिरिक्त फ्लक्सला फ्लो करण्यासाठी किंवा फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा आपल्या स्टेटर कोरची गरज पडते. आणि आता बघा, आपल्या स्टेटर कोर मधून जर फ्लक्स फ्लो होणार असेल, ठीक आहे, सो फ्लक्स कशामधून फ्लो होतो, फ्लक्स कोणत्या मटेरियल पासून फ्लो होतो किंवा कोणत्या मटेरियल मध्ये फ्लो होतो. जसं करंट आहे, मला सांगा करंट कशामध्ये फ्लो होतो मित्रांनो, कशामध्ये फ्लो होतो, कंडक्टिंग मटेरियल मध्ये, जसं की कॉपर किंवा ॲल्युमिनियम, राईट ना. तसंच जे फ्लक्स आहे ते कशामध्ये फ्लो होतो, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. ट्रान्सफॉर्मर मध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलेल्या आहे. ओके, मॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय होतो, फ्लक्स फ्लो होतो. मग मॅग्नेटिक मटेरियल कोणतं आहे, स्टील. ठीक आहे, सिलिकॉन स्टील, लॅमिनेटेड स्टील, ठीक आहे, CRGO स्टील, हे सगळे स्टीलचे टाईप आहेत. मध्येच डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणी आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवला जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आत्ताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेला आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. पण स्टील सगळ्यात इम्पॉर्टंट मटेरियल आहे, बरोबर की नाही. ठीक आहे, सो आपली जी कोर आहे ती कशापासून बनलेली असते, जर मेन मटेरियल म्हटलं तर स्टील, त्याच्यामध्ये मग त्याचे सब टाईप तुम्ही घेऊ शकता, सिलिकॉन स्टील, ठीक आहे, किंवा CRGO स्टील वगैरे वगैरे. पण मटेरियल कोणतं आहे, स्टील आहे, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं. ओके, ठीक आहे, सो 3 पार्ट तुम्हाला सांगितले मी. ठीक आहे, फ्रेम, कोर आणि वाइंडिंग, स्टेटर वाइंडिंग. ठीक आहे, नाउ स्टेटर वाइंडिंग काय असतं मित्रांनो, बघा स्टेटर वाइंडिंग आपण कशा पद्धतीने टाकतो, स्टेटर वाइंडिंग. ठीक आहे, सो स्टेटर वाइंडिंग आपण बघा अशा पद्धतीने टाकतो, त्याचे 3 ग्रुप तयार होतील. ठीक आहे, RYB फेज, 3 फेज आपले त्याचे तयार होतील, बरोबर आहे की नाही. ओके, आणि स्टेटर वाइंडिंग जे आहे त्याचं जे मटेरियल आपण यूज करतो ते असतं कॉपर. कोणतं मटेरियल यूज करतो आपण, कॉपर. कॉपर का बरं, ॲल्युमिनियम सुद्धा यूज करू शकतो, नाही मित्रा. ठीक आहे, कॉपरच यूज करतो. ॲल्युमिनियम थोडं स्वस्त असतं पण त्याची टिकाऊ नसतं ॲल्युमिनियम. ठीक आहे, कॉपर एकदम टिकाऊ मटेरियल असतं, त्याचं छोटं कंडक्टर सुद्धा लार्ज करंट काय करू शकतो, कॅरी करू शकतो. त्याच्यामुळं कॉपर आपण महागड्या इक्विपमेंट मध्ये कॉपर यूज करतो आणि ट्रान्समिशन लाईन मध्ये ॲल्युमिनियम यूज करतो. पण जे मशीन आहे, ठीक आहे, मग तुमची इंडक्शन मशीन असो किंवा तुमचे ट्रान्सफॉर्मर असो, त्याच्यामध्ये आपण कॉपर यूज करतो. ओके, सो वाइंडिंग कशापासून बनलेले आहे, कॉपर पासून बनलेले आहे. वाइंडिंगचं काम काय आहे, करंटला कॅरी करणं आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणं. ठीक आहे, कोर कशापासून बनलेली आहे, स्टील पासून. मग त्याच्यामध्ये सिलिकॉन स्टील घ्या, ठीक आहे, किंवा दुसरा स्टील घ्या तुम्ही. ओके, त्याचं काम काय आहे, फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करणं, बरोबर आहे की नाही. ओके, चला आता याच्या व्यतिरिक्त अजून एक डिझाईन असते याची. ठीक आहे, बघा जिथं सुद्धा फ्लक्स फ्लो होत आहे आणि जर फ्लक्स चेंजिंग नेचरचा असेल तर आपल्या कोर मध्ये काय होता, लॉसेस होता. ट्रान्सफॉर्मर मध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ठीक आहे, कोणते लॉसेस, त्याला कोर लॉसेस आपण म्हणतो, हिस्टेरिसिस लॉसेस आणि ईडी करंट लॉसेस. आणि हिस्टेरिसिस आणि ईडी करंट लॉसेस जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं मित्रांनो, चांगल्या क्वालिटीची कोर घ्या. जसं की स्टील मध्ये घेतली तर CRGO स्टील घ्या, सिलिकॉन स्टील घ्या. ओके, आणि दुसरं काय करायचं असतं, लॅमिनेशन करा, लॅमिनेटेड स्टील. ठीक आहे, म्हणजे पूर्ण अख्खा पीस नका घेऊ तुम्ही. ठीक आहे, काय करा, लॅमिनेटेड पीस घ्या. लॅमिनेशनचा अर्थ कळतो ना तुम्हाला, जसं ट्रान्सफॉर्मर मध्ये आपली कोर होती, कोर अशा पद्धतीची असते आपली.
राईट ना. तर हा कोरचा समजा एक पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा बाबा, पूर्णची पूर्ण म्हणजे अख्खा लोखंडाचा पार्ट नका घेऊ किंवा स्टीलचा पार्ट नका घेऊ, त्याला काय करा, असे लॅमिनेशन करा आणि त्याला नंतर म्हणजे जोडा. ठीक आहे, लॅमिनेशन करून त्याला जोडा. असं केल्याने काय होतं, आपला जो लॉसेस आहे ईडी करंट लॉस तो कमी होतो. त्याच्यामुळं जी कोर आहे ती कोणत्या मटेरियल पासून बनली, स्टील पासून, पण त्याला आपण कसं डिझाईन केलं, लॅमिनेटेड स्टील पासून ती बनलेली आहे. ओके, एवढं तुम्हाला कळालं, राईट ना. ठीक आहे, आता चला आपण डिटेल मध्ये थोडं जाऊया. ठीक आहे, आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथं रिटर्न फॉर्म मध्ये लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे थ्री फेज इंडक्शन मोटर जी आहे त्याचे दोन पार्ट आहे, स्टेटर आणि रोटर. ठीक आहे, स्टेटरचे सब पार्ट कोणते कोणते आहे, स्टेटर मध्ये काय काय असतं, तर स्टेटर मध्ये असतं स्टेटर फ्रेम. ठीक आहे, स्टेटर फ्रेम काय करते, स्टेटर फ्रेमचं काय काम आहे, तर हा काय आहे, आउटर बॉडी पार्ट आहे. ठीक आहे, हा आउटर बॉडी काय करतो, मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतो आपल्या मोटरला किंवा मेकॅनिकल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो, आपण असं म्हणूया. ठीक आहे, मेकॅनिकल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं, म्हणजे बाहेरून काही आतमध्ये जाऊ नये किंवा बाहेरून बाबा म्हणजे काही जरी झालं, ठीक आहे, कोणी बसलं आपल्या मोटरवर घेऊन, तर पूर्ण भार कशावर येईल, आउटर पार्टवर येईल. कळलं तुम्हाला. ओके, म्हणजे मेकॅनिकल सपोर्ट, मेकॅनिकल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं कोण, हा आउटर फ्रेम. ठीक आहे, कशापासून बनलेली असते, तर कास्ट आयरन पासून बनलेली असते. कशापासून बनलेली असते ही फ्रेम, कास्ट आयरन. ठीक आहे, मजबूत टिकाऊ पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे इंडक्शन मोटर पाहिली तुम्ही तर एकदम ठीक आहे स्ट्रॉंग असते, बरोबर की नाही. नेक्स्ट आहे स्टेटर कोर. स्टेटर कोर काम काय आहे, मी तुम्हाला सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये फ्लक्स काय होतो, म्हणजे प्रोड्यूस होतो, तो फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करते. फ्लक्सला पाथ प्रोव्हाइड करण्यासाठी मेकॅनिक म्हणजे त्याचं मटेरियल कसं पाहिजे, मॅग्नेटिक मटेरियल पाहिजे. मॅग्नेटिक मटेरियल कोणतं असणार, स्टील. ठीक आहे, स्टील. आता त्या स्टील मध्ये तुम्ही काय करा, सिलिकॉन ऍड करा, ते सिलिकॉन स्टील होऊन जातं. सिलिकॉन का बरं ऍड करतो आपण मटेरियल मध्ये, कारण सिलिकॉन ऍड केल्याने आपला ईडी करंट काय होतो, लॉस कमी होतो. ठीक आहे, सो सिलिकॉन स्टील आपण त्याला मटेरियलला म्हणतो. लॅमिनेटेड करा ते सिलिकॉन स्टीलला. ठीक आहे, लॅमिनेटेड अजून का बरं करायचं, ठीक आहे, लॅमिनेशन आणि अख्खा स्टील दोघांमध्ये फरक समजतो ना. जसं की एक पीस आहे अशा पद्धतीचा, हा सॉलिड स्टील झाला, आणि एक पीस अशा पद्धतीचा आहे की बाबा आपण असा पीस घेतला पण त्याला काय केलंय बाबा, बारीक बारीक तुकडे त्याचे लॅमिनेशन करून त्याला जोडलेला आहे. ओके, सो हा लॅमिनेटेड पीस झाला, हा सॉलिड पीस झाला. सो आपण काय करतो, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील ह्याला यूज करतो. का बरं यूज करतो, ईडी करंटला कमी करण्यासाठी किंवा कोर लॉसेसला कमी करण्यासाठी. गॉट इट. ओके, सो मटेरियल आयरन म्हणजे आपलं कास्ट फ्रेम साठी कास्ट आयरन, आपल्या कोर साठी सिलिकॉन स्टील आपण यूज करतो, ते सुद्धा लॅमिनेटेड टाईपचं. बरोबर आहे. पुढं चला, त्याचं काम काय काय आहे हे तुम्हाला समजलं. ठीक आहे, वाइंडिंग आपण त्याच्यामध्ये काय करतो, इन हाऊस करतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे स्टेटर वाइंडिंग. ठीक आहे, स्टेटर वाइंडिंग ह्याच्यामध्ये तुम्ही अजून सुद्धा लिहू शकता बरं का, स्टेटर कोर मध्ये. ठीक आहे, म्हणजे मी सगळ्या गोष्टी इथं सांगितलेल्या नाहीये, पण स्टेटर कोर दिसायला कशी असते, स्टेटर कोर मध्ये काय करतो आपण, जे आपल्या वाइंडिंग आहे स्टेटर वाइंडिंग, ठीक आहे, त्या इन हाऊस करतो किंवा त्या फिट करतो. मग त्या फिट करण्यासाठी आपल्या स्टेटरवर काय असतं, स्लॉट्स असतात. ठीक आहे, स्लॉट्स म्हणजे काय, जसं की इथं सांगितलं बघा, हा स्टेटरचा आउटर पार्ट, ठीक आहे, हा इनर पार्ट, मग ह्याच्यामध्ये आपण टाकतो असे स्लॉट्स, आणि ह्याच्यामध्ये आपण टाकतो असे कंडक्टर्स. ओके, सो आपल्या स्टेटर कोरवर काय असतात, स्लॉट सुद्धा असतात. ठीक आहे, त्याच्या डिझाईन मध्ये जर सांगायचं म्हटलं तर आयरन म्हणजे स्टील पासून बनलेले आहे, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून बनलेले आहे, एडी करंट कमी करण्यासाठी. नेक्स्ट आहे स्टेटर वाइंडिंग. किती स्टेटर वाइंडिंग असतात, तर थ्री फेज वाइंडिंग आपण काय करतो, त्याच्यामध्ये प्लेस करतो. कुठं प्लेस करतो, तर स्लॉट्स मध्ये प्लेस करतो स्टेटर कोरच्या. जसं हे स्टेटर कोरचे स्लॉट्स आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, थ्री फेज वाइंडिंग प्लेस करतो. ठीक आहे, थ्री फेज वाइंडिंग प्लेस केली. ही थ्री फेज वाइंडिंग कशा पद्धतीने प्लेस करतो, की बाबा ज्या थ्री फेज वाइंडिंग आहे त्यांचं स्पेस डिस्प्लेसमेंट 120 डिग्रीचं असेल. म्हणजे जर रिप्रेझेंटेशन मी दिलं त्याचं, तर अशा पद्धतीने देणार की तिघामध्ये जे स्पेस डिस्प्लेसमेंट आहे ते किती, 120 डिग्री, 120 डिग्री, 120 डिग्री, 120 डिग्री. ओके, सो अशा पद्धतीने आपण वाइंडिंग वाउंड करतो, जेणेकरून त्याच्यामधलं जे स्पेस डिस्प्लेसमेंट राहील त्या वाइंडिंग मधलं ते 120 डिग्री राहील. गॉट इट मित्रांनो. ओके,
नंतर नंबर ऑफ पोल हे सुद्धा आपल्या हातात असतं. ज्या पद्धतीने आपण वाइंडिंगला वाउंड करू त्या पद्धतीचे पोल तयार होतात. म्हणजे तुम्ही वाइंडिंग वाउंड केली, ठीक आहे, सो 2 पोल साठी करू शकता, 4 पोल साठी, 8 पोल साठी, ठीक आहे. जेवढे पोल तुम्हाला पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही काय करणार, वाइंडिंग वाउंड करणार. ठीक आहे. जेव्हा वाइंडिंग आपण एसी सप्लायला कनेक्ट करतो, दे प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ओके, सो ह्या वाइंडिंग मध्येच काय होतं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. ठीक आहे, ज्या वाइंडिंग आपण स्टेटर स्लॉट्स मध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे टर्मिनल बॉक्स. म्हणजे स्टेटरवरच आपण काय करतो, टर्मिनल बॉक्स टाकतो. ठीक आहे, आपलं जे स्टेटर आहे ना, ठीक आहे, हे ह्या स्टेटरवरच म्हणजे एक बॉक्स असतो, टर्मिनल बॉक्स. तो कशासाठी असतो, सप्लाय देण्यासाठी, कनेक्शन करण्यासाठी. एक छोटासा बॉक्स असतो कनेक्शन करण्यासाठी. ओके, सो हे सगळे झाले स्टेटरचे सब पार्ट, म्हणजे फ्रेम, ठीक आहे, टर्मिनल बॉक्स, स्टेटर कोर, स्टेटर वाइंडिंग, हे सगळे झाले स्टेटरचे पार्ट्स. ओके, स्टेटर आपण पूर्णपणे पाहिलं. चला आपण आता रोटरकडे येऊया. ठीक आहे, 3 फेज इंडक्शन मशीन मध्ये, ठीक आहे, 2 टाईपचे रोटर असतात मित्रांनो. ठीक आहे, एक असतो स्क्वेरल केज, अशा पद्धतीने दिसतो, आणि एक आहे तुमचं स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा वाउंड रोटर इंडक्शन मोटर, अशा पद्धतीचा दिसतो. दोघांमध्ये काय फरक आहे, मेन डिफरन्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 पाहूया. ओके, पहिली गोष्ट, रोटरचं काम काय हे आपल्याला समजलं पाहिजे. काय काम आहे रोटरचं, तर स्टेटर मधून जी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ठीक आहे, ती रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड काय करते, रोटर मध्ये ईएमएफ इंड्यूस करते. त्याच्यामुळे रोटरमध्ये करंट फ्लो होतो आणि त्याच्यामुळे रोटरवर एक फोर्स लागतो, टॉर्क प्रोड्यूस होतो, रोटर आपला रोटेट होतो. बरोबर आहे नाही. ओके, सो म्हणजे जो फ्लक्स आहे तो आपल्या रोटरमध्ये सुद्धा जाणार आहे. ठीक आहे, रोटरच्या कंडक्टरमध्ये ईएमएफ सुद्धा इंड्यूस होणार आहे. राईट ना. नाव ह्याच्यानुसार आपल्याला कळेल की बाबा रोटर जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं. मग बघा, 2 टाईपचे रोटर असतात, स्क्वेरल केज रोटर आणि स्लिप रिंग रोटर. नाव स्क्वेरल केज रोटर बद्दल तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की पहिली गोष्ट, त्याला स्क्वेरल केज रोटर का बरं म्हटलं जातं. ठीक आहे, रोटरचे 2 टाईप आहे, स्क्वेरल केज रोटर आणि स्लिप रिंग रोटर. ठीक आहे. बघा, जो रोटर आहे इन जनरल, ठीक आहे, रोटर जर पाहिला आपण तर रोटेटिंग पार्ट जो आहे, ठीक आहे, त्याला आपण रोटर म्हणतो. ठीक आहे, हा रोटर कशापासून बनलेला असावा, ठीक आहे, रोटरची जी कोर आहे कशापासून बनलेली असेल, जी स्टेटरची कोर कशापासून बनलेली असते, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून. रोटरमध्ये सुद्धा फ्लक्स प्रोड्यूस होतो, रोटरमध्ये सुद्धा फ्लक्स लिंक होतो. ठीक आहे ना. म्हणजे जिथं जिथं आपला फ्लक्स लिंक होणार आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण काय करणार, ठीक आहे, कोणतं मटेरियल यूज करणार, कोरसाठी, रोटरच्या कोरसाठी आपण यूज करणार लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. ठीक आहे, रोटरमध्ये सुद्धा 2 टाईप आहे. ठीक आहे, किंवा त्याचे 2 पार्ट आहे, रोटरची कोर आणि रोटर मधले कंडक्टर. ठीक आहे, रोटरची कोर आणि रोटर मधले कंडक्टर. ओके, सो कोर कशापासून बनलेले आहे, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून बनलेले आहे. का बरं, कारण त्याचं सुद्धा काम सेमच आहे, फ्लक्स साठी पाथ प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, आणि जिथं जिथं फ्लक्स साठी पाथ प्रोव्हाइड होईल तिथं लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील आपण यूज करणार. लॅमिनेटेड आणि सिलिकॉन कशासाठी, लॉसेसला कमी करण्यासाठी, आणि स्टील कशासाठी, मॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये फ्लक्स फ्लो होणार आहे, त्याच्यामुळं स्टील. ओके, आता जे कंडक्टर आहे ते दोन्ही टाईप मध्ये वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे हे दोन्ही टाईप अगोदर आपण पाहून घेऊया. बघा, पहिला आहे स्क्वेरल केज इंडक्शन मोटर किंवा स्क्वेरल केज टाईपचं रोटर, आणि हे आहे स्लिप रिंग किंवा वाउंड रोटर टाईपचं रोटर. ह्याला स्क्वेरल केज का बरं आपण म्हणतो, बघा ह्या पिक्चरला मी थोडं झूम करतो. ठीक आहे, एवढं क्लिअरली तुम्हाला दिसत नसेल, 1 मिनिट द्या मला, दुसरं पिक्चर घेतो मी तुम्हाला. ओके, हा पिक्चर पहा तुम्ही, हा स्क्वेरल केज रोटरचं पिक्चर आहे मित्रांनो. ठीक आहे, कशाचं पिक्चर आहे, स्क्वेरल केज रोटरचं. काय दिसतं बरं तुम्हाला ह्याच्यामध्ये, हा आहे आपला शाफ्ट, बरोबर आहे नाही. ठीक आहे, शाफ्ट वर आपण कोर टाकलेली आहे. ठीक आहे, ही कोर आहे आपली, ह्या कोरवर आपण स्लॉट केलेत असे. ह्याला जर 2D मध्ये मला दाखवायचं असेल तर 2D मध्ये मी कसं दाखवणार, अशा पद्धतीने हा स्लॉट आहे, राईट ना, अशा पद्धतीचा. नाव ह्या स्लॉट मध्ये मी काय केलंय माहितीये का मित्रांनो, ठीक आहे, बार टाकलेत.
ठीक आहे. स्लॉट मध्ये मी काय टाकले, इथून ते इथपर्यंत असा बार टाकलाय. ठीक आहे. बार कोणता, कंडक्टिंग बार. ठीक आहे. मग तो अल्युमिनियमचा सुद्धा असू शकतो, कॉपरचा सुद्धा असू शकतो. अशा पद्धतीचा मी बार टाकला आणि त्या बारला काय केलं माहितीये का, हे जे इन रिंग आहे त्याने शॉर्ट सर्किट केलं. शॉर्ट सर्किट केल्यामुळे ह्याच्यामध्ये काय होईल, ईएमएफ प्रोड्यूस होईल, करंट सुद्धा फ्लो होईल आणि करंट प्रोड्यूस झाला तर त्याच्यावर फोर्स लागेल आणि तो रोटेट व्हायला चालू होईल. म्हणजे आपली जे स्क्वेरल केज रोटर आहे, ठीक आहे. स्क्वेरल केज का बरं, ठीक आहे, म्हणजे स्क्वेरल केज का हे मी तुम्हाला सांगत होतो. जर तुम्ही कोर काढून घेतले ना मित्रांनो, तर तुम्हाला हे जे स्ट्रक्चर आहे ना ते असे पिंजऱ्यासारखं दिसेल. हे असं पिंजऱ्यासारखं दिसेल मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे ह्याला स्क्वेरल केज म्हटलं जातं. तुम्ही थोडं इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एक केज लाईक स्ट्रक्चर तयार होईल. ठीक आहे. पिंजऱ्यासारखं एक स्ट्रक्चर तयार होईल जर तुम्ही कोर काढून घेतली आणि फक्त कंडक्टर आणि इन रिंग ठेवली. ठीक आहे. एक पिंजऱ्यासारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याच्यामुळे ह्याला म्हटलं जातं स्क्वेरल केज. राईट ना. ओके. सो केज लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे स्क्वेरल केज म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 3 पार्ट आहे. तुमचा शाफ्ट आहे, कोर आहे आणि कोर मध्ये आपण काय करतो, डायरेक्टली वाइंडिंग वगैरे टाकत नाही, मोठे मोठे बार टाकतो. ठीक आहे. मोठे मोठे बार टाकतो त्या बारला शॉर्ट सर्किट करून टाकतो स्लिप रिंगने, सॉरी, ठीक आहे, इंड रिंगने. हे काय आहे, ह्याला म्हटलं जातं इंड रिंग. ओके. सो ह्या इंड रिंगने त्याला काय करतो आपण, शॉर्ट सर्किट करून टाकतो. गॉट इट. ओके. आता हे जे बार आहे अल्युमिनियम असू शकतं, कॉपर असू शकतं. ठीक आहे. हे जे बार आहे अल्युमिनियमचे असू शकतं किंवा कॉपरचे असू शकतात. ही जी कोर आहे, कोरचं जे मटेरियल आहे ते कसं आहे, ठीक आहे, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील आहे. ओके. आणि ज्या इंड रिंग असतात त्या ब्रॉन्झ मटेरियल पासून बनलेले असतात आणि अशा पद्धतीने आपला काय होतो, रोटर तयार होतो, स्क्वेरल केज रोटर. ओके. सो हा झाला स्क्वेरल केज रोटर. ठीक आहे. ह्याचं पिक्चर अजून पाहायचं असेल तुम्हाला तर हे सुद्धा पाहू शकता तुम्ही, बघा. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसत असेल स्क्वेरल केज रोटर अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे. आता इथं अल्युमिनियम बार त्यांनी टाकले त्याच्यामुळे ते थोडं व्हाईट व्हाईट दिसतंय. खाली कॉपर बार ते टाकले आहे. ओके. सो बार किंवा कंडक्टर तुम्ही अल्युमिनियमचे टाकू शकता किंवा कॉपरचे सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. ती तुमची मर्जी. गॉट इट मित्रांनो. ओके. चला, हे आपल्याला कळालं. ठीक आहे. स्क्वेरल केज आपल्याला समजलं. ओके. सो स्क्वेरल केज रोटर मध्ये बघा, हा मोस्टली कॉमनली यूज करतो आपण स्क्वेरल केज रोटर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय काय आहे स्क्वेरल केज रोटर मध्ये, ठीक आहे, रोटर बार्स आहे. ते बार्स तुमचे अल्युमिनियमचे असू शकता किंवा कॉपरचे असू शकता. त्याला आपण शॉर्ट सर्किट करतो बाय इंड रिंगचा यूज करून. ठीक आहे. सो इंड रिंग झालं, बार्स झालं आणि नंतर कोर झालं जे की लॅमिनेटेड कोर आहे. ओके. सो हा जो स्ट्रक्चर आहे सिंपल असतो, रगड असतो आणि लो मेंटेनन्स ह्याच्यामध्ये आपल्याला लागतं. हे झालं व्हॉट अबाउट स्क्वेरल केज. नंतर आता आपण पाहूया वाउंड रोटर. ठीक आहे. त्याची डिझाईन कशी करायची, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं वाउंड रोटरचं. ओके. स्लिप रिंग, वाउंड रोटर दोन्ही एकच आहे. स्लिप रिंग रोटर और वाउंड रोटर. ठीक आहे. वाउंड. आता स्लिप रिंग नाव का बरं पडलं ह्याचं किंवा वाउंड रोटर का बरं ह्याला म्हटलं जातं, बघा. वरचा जो रोटर आहे त्याच्यामध्ये वाइंडिंग वगैरे आहे का, वाइंडिंग नाहीये, बार आहे, सरळ सरळ बार तुम्ही टाकलेले आहे, शॉर्ट सर्किट केलं, संपला विषय. इथं तुम्ही काय करता माहितीये का, सेम ऍज अ स्टेटर इथं रोटर तुम्ही काय करता, रोटर मध्ये सुद्धा वाइंडिंग टाकता. जसं की तुमचं रोटर आहे ना, रोटरचं स्ट्रक्चर तुम्ही असं ठेवता मित्रांनो. ठीक आहे. रोटरचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं ठेवता. म्हणजे अशा टाईपचा आपला गोल रोटर तुम्ही ठेवता. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता, अशा वाइंडिंग टाकता. तुम्हाला दिसताय ना इथं, बघा. ठीक आहे. रोटर आहे आणि त्याच्यामध्ये हा पिवळ्या पिवळ्या काय आहे, वाइंडिंग आहे. ठीक आहे. सो झूम करू का ह्याला सुद्धा, हे आपल्याला दिसत असेल. ठीक आहे. बघा, ही जी दिसते ना, ही इथून ते इथपर्यंत ही काय आहे, ही वाइंडिंग आहे आणि त्याच्यानंतर ही कोर आहे. ठीक आहे. तर हे स्लॉट मध्ये त्यांनी काय टाकले, ठीक आहे, कंडक्टर टाकलेला आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये वाइंडिंग आपण काय करतो, वाउंड करतो आणि वाइंडिंग वाउंड केल्यामुळे ह्याला म्हटलं जातं वाउंड रोटर. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बार टाकतो का आपण, नाही, वाइंडिंग टाकतो. ठीक आहे. सो वाउंड रोटरचा अर्थ तुम्हाला कळाला.
दुसरा आहे स्लिप रिंग. स्लिप रिंग आपण ह्याला का बरं म्हणत असतील, कारण बघा तुम्ही काय करता, वाइंडिंग तुम्ही वाउंड केल्या, ठीक आहे, 3 वाइंडिंग होत्या, 3 वाइंडिंग तुम्ही वाउंड केल्या अशा पद्धतीचं, समजा एका साईडला शॉर्ट सर्किट केलं, ही एक वाइंडिंग, दुसरी वाइंडिंग, तिसरी वाइंडिंग, ओके 3 वाइंडिंग तुम्ही वाउंड केल्या. आता या 3 वाइंडिंगचं करायचं काय, तर तुम्ही काय करता, 3 वाइंडिंगचे जे टर्मिनल आहे 1, 2 आणि 3 ह्याला बाहेर आणता. ह्या 3 स्लिप रिंगला ते काय करता, कनेक्ट करता तुम्ही. ठीक आहे, स्लिप रिंग बरं का बरं म्हणता, स्लिप रिंगचा अर्थ की बाबा ह्या रिंग रोटेट होत नाही आपल्या शाफ्ट सोबत, ह्या रिंग कॉन्स्टंट असतात. त्या ब्रशने आपण ह्या रिंगला काय करतो, सप्लाय देतो किंवा कनेक्ट करतो हे 3 टर्मिनल. आता आपल्याला बाबा फ्युचरमध्ये काही रेजिस्टन्स वगैरे समजा ऍड करायचं असेल, रोटर रेजिस्टन्स, कारण बघा आपल्या मशीनमध्ये जी फोर्स तयार होणार आहे, जी टॉर्क तयार होणार आहे, ते डिपेंड करतं रोटरच्या रेजिस्टन्सवर. ओके, आता स्क्वेरल केज मध्ये तर तुम्ही काय केलं बाबा, पॅक बंद करून टाकलं सगळं, ठीक आहे, त्याच्यामुळे रोटर रेजिस्टन्स तिथं काही चेंज करता येत नाही. पण स्लिप रिंग मध्ये काय होतं मित्रांनो माहितीये का, तुम्ही वाइंडिंग तर इथं वाउंड केल्या, पण जर तुम्हाला एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड करायचं असेल तर तुम्ही काय करता, या स्लिप रिंगला एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड करता. म्हणजे ते स्ट्रक्चर असं होऊन जातं की बाबा स्लिप रिंग थ्रू तुम्ही काय केलं, एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड केलं असं. म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स तुमच्या रोटरचं तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आणि ओव्हरऑल रेजिस्टन्स तुम्ही जर वाढवू शकत असाल तर म्हणजे तुम्ही मोटरची पॉवर वाढवताय किंवा मोटरचा टॉर्क वाढवताय तुम्ही. ठीक आहे, ओके. सो त्याच्यासाठी ह्या स्लिप रिंग कनेक्टेड असतात. आणि दॅट्स वाय ह्या मोटरला म्हटलं जातं स्लिप रिंग मोटर किंवा वाउंड रोटर. सो स्लिप रिंगचा अर्थ कळाला, वाउंड रोटरचा अर्थ कळाला. समजला की नाही समजला? समजला. ओके. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 3 पार्ट आहे. एक म्हणजे तुमची कोर, कशापासून बनलेली असते, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून बनलेली असते. ते कोरचं डिझाईन कसं असतं, अशा पद्धतीने कोरचं डिझाईन असतं. म्हणजे ठीक आहे, सर्क्युलर कोर असते, त्याच्यावर स्लॉट्स असतात, त्या स्लॉट्स मध्ये आपण काय करतो, कंडक्टर टाकतो. स्क्वेरल केज मध्ये सर्क्युलर कोर होती, स्लॉट्स होते, पण त्याच्यामध्ये आपण काय टाकले होते, बार्स टाकले होते, मोठे मोठे बार्स. पण इथं आपण काय टाकतो, कंडक्टर टाकतो. दोघांमध्ये हा फरक आहे, पण कोर मटेरियल दोन्ही मध्ये सेम आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं पार्ट म्हणजे वाइंडिंग आहे आपल्या, ज्या कॉपर पासून बनलेल्या असतात. ठीक आहे, वाइंडिंग. ठीक आहे, ह्या वाइंडिंग सुद्धा आपण 3 फेज कंडक्टर टाइप सारख्या वाउंड करतो. म्हणजे एकच कंडक्टर वाउंड करतो का नाही, ठीक आहे, 3 फेज वाइंडिंग वाउंड करतो अशा पद्धतीने, सेम ॲज युअर स्टेटर. ओके. स्टेटरची जर 4 पोल असेल तर रोटर मध्ये सुद्धा 4 पोल साठी वाइंडिंग आपण वाउंड करतो. स्टेटर मध्ये 8 असेल, रोटर मध्ये सुद्धा 8 पोल साठी आपण वाइंडिंग वाउंड करतो. गॉट इट मित्रांनो? ओके. सो स्टेटर मधल्या आणि रोटर मधल्या वाइंडिंगचं जे म्हणजे नंबर ऑफ पोल्स आहे ते सेम असतात. ओके. वाइंडिंग वाउंड केल्यानंतर त्या वाइंडिंगला आपण कनेक्ट करतो बाय स्लिप रिंग. ओके. सो स्लिप रिंग झाला थर्ड पार्ट ह्याचा. ठीक आहे, स्लिप रिंग. स्लिप रिंगला आपण ते वायर कसं कनेक्ट करतो, ब्रशद्वारे. जसं डीसी मशीन मध्ये आहे ना, डीसी मशीन मध्ये आपला रोटर तर रोटेट होतो, पण आपला कम्युटेटर रोटेट होतो का, सॉरी कम्युटेटर सुद्धा रोटेट होतो, पण ब्रशद्वारे आपण काय करतो, बाहेर सप्लाय देतो. इथं सुद्धा तसंच आहे, स्लिप रिंगला आपण काय करतो, ब्रशच्या द्वारे हे कनेक्ट करतो वायर्स. सो त्याच्यामुळे रोटर आपला रोटेट होतो, वाइंडिंग सुद्धा रोटेट होता, पण स्लिप रिंग रोटेट होत नाही. कळालं मित्रा? ठीक आहे, कळालं? ओके. चला. ओके, ठीक आहे. सॉरी, स्लिप रिंग सुद्धा रोटेट होता, म्हणजे इथं मी चुकलो, पण ह्याच्यासोबत जे कनेक्शन आपण देतो एक्सटर्नल रेजिस्टन्स वगैरे ते रोटेट होत नाही. ठीक आहे, ब्रशद्वारे आपण काय करतो, त्याला कनेक्ट करतो. आणि जर आपल्याला एक्सटर्नल रेजिस्टन्स वगैरे कनेक्ट करायचं नसेल तर सिम्पली आपण काय करतो, ह्याला तिघाला शॉर्ट सर्किट करून टाकतो अशा पद्धतीने. म्हणजे जसं बघा इथं स्क्वेरल केज मध्ये आपण काय केलं होतं, इंड्रिंग घेतली, कंडक्टर टाकले आणि सगळ्यांना शॉर्ट केलं. इथं सुद्धा 3 कंडक्टर आहे, अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडला शॉर्ट केलं. ओके. शॉर्ट केल्याने काय होतं, करंट त्याच्यामध्ये फ्लो होत राहतो. गॉट इट मित्रांनो? ठीक आहे, हे आपल्याला समजलं की बाबा स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग रोटर जे आहे ते कशा पद्धतीचे असतात, त्याच्यामध्ये मटेरियल कोणत्या पार्टसाठी कोणतं मटेरियल यूज केलं जातं. म्हणजे मेन पार्ट आहे रोटर स्टेटर, त्या मेन पार्टचे सब पार्ट्स आपण पाहिले, त्या सब पार्टसाठी त्याचं डिझाईन कसं आहे, त्याचं मटेरियल कसं आहे. ओके, सगळ्या गोष्टी आणि त्याचं काम काय आहे हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. चला पुढे चालूया आता. ओके. सो स्लिप रिंग मध्ये रोटर वाइंडिंग कनेक्टेड थ्रू स्लिप रिंग असं आपण म्हणूया. एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅन बी ऍडेड आणि हाय स्टार्टिंग टॉर्क हा काय करू शकतो, प्रोव्हाइड आपल्याला करू शकतो. आता रोटरचे मेन पार्ट बघा मग. ठीक आहे,
स्लिप रोटरचे मेन पार्ट काय काय असतात? रोटर कोर असते. रोटर कोर कशापासून बनलेले आहे आपण पाहिलं, ठीक आहे, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. ठीक आहे. रोटर कंडक्टर्स किंवा रोटरच्या वाइंडिंग कशापासून बनलेले असतात? कॉपर. ठीक आहे. आणि जे स्क्वेरल केज असेल तर त्याच्यामध्ये अल्युमिनियम सुद्धा आपण काय करू शकतो? यूज करू शकतो. शाफ्ट आहे आपला मेन पार्ट. शाफ्टचं सुद्धा जे मटेरियल असतं ते मित्रांनो, ठीक आहे, पुढे सांगेल माइल्ड स्टील असतं. ठीक आहे. इंड रिंग आपण यूज करतो. कशामध्ये इंड रिंग आपण यूज करतो? ठीक आहे, तर स्क्वेरल केज मध्ये आपण इंड रिंग यूज करतो, त्याचं मटेरियल ब्रॉन्झ असतं. ठीक आहे. आणि स्लिप रिंग आपण यूज करतो रोटर म्हणजे वाउंड रोटर मध्ये. बरोबर आहे. सो हे झाले रोटरचे सब पार्ट. ठीक आहे. आता जर प्रत्येक पार्ट बद्दल जर आपण सांगितलं, जर रोटरची कोर बद्दल आपण सांगितलं, तर रोटरची कोर कशी असते? लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून. ठीक आहे. त्याचं काम काय आहे? लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील कावर यूज करायचं? लॅमिनेटेड यूज केल्याने ईडी करंट कमी होतो. ठीक आहे. आणि ह्या कोरचं काम काय आहे? ठीक आहे, कोरचं काम एक आहे फ्लक्स फ्लो करणं. दुसरं काम काय आहे? जे काही बार्स आहे किंवा जे काही वाइंडिंग आहे त्याला काय करणं? प्लेस करणं किंवा त्याला जागा देणं. ओके. सो कंटेन्स स्लॉट्स फॉर रोटर कंडक्टर, म्हणजे ह्याच्यावर स्लॉट्स असतात. त्या स्लॉट्स मध्ये आपण काय टाकतो? रोटर बार्स टाकतो किंवा रोटर कंडक्टर टाकतो. ओके. सो शेप आपल्याला समजला. ठीक आहे. त्याची डिझाइन आपल्याला समजली, त्याचं मटेरियल आपल्याला समजलं आणि त्याचं पर्पज आपल्याला समजलं. सगळ्या गोष्टी कोर बद्दल आपल्याला समजल्या. रोटर कोर. स्टेटर, रोटर शाफ्ट. रोटर शाफ्टचं काय काम आहे? बघा, रोटर शाफ्ट जर असा असेल तर त्याच्यावर रोटर कोर असते आपली आणि रोटर शाफ्ट काय होतो? रोटेट होतो. म्हणजे जी इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल पॉवर ट्रान्सफर होते ती शाफ्ट द्वारे होते. शाफ्ट आपला रोटेट होतो. ओके. सो शाफ्ट काय करतो? आपल्या मोटरला आणि लोडला कनेक्ट करतो. स्टील शाफ्ट कनेक्टेड टू रोटर. ट्रान्सफर मेकॅनिकल आउटपुट टू लोड. ठीक आहे. जे काही मेकॅनिकल आउटपुट जनरेट होतो तो लोडला काय करतो? ट्रान्सफर करतो. हे शाफ्टचं काम आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता कंपॅरिझन पाहूया मित्रांनो. ठीक आहे, की ही जी स्क्वेरल केज आहे आणि स्लिप रिंग आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मेजर डिफरन्स काय आहे? ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शन वाईज पाहिलं तर स्क्वेरल केज सिंपल आहे, बार टाकून द्या. ठीक आहे. स्लिप रिंग मध्ये थोडं कॉम्प्लेक्स आहे, कारण तुम्हाला वाइंडिंग 3 फेज सारखी डिझाइन म्हणजे वाउंड करावी लागते, नंतर स्लिप रिंगला कनेक्ट करावी लागते. थोडं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. कॉस्ट जर पाहिली तर ह्याची कॉस्ट खूप कमी असते, ह्याची कॉस्ट खूप हाय असते मित्रांनो. मेंटेनन्स पाहिलं तर स्क्वेरल केज मध्ये एकदम कमी मेंटेनन्स, कारण त्याच्यामध्ये काही होणारच नाहीये. मोठे मोठे बार टाकून दिले तुम्ही, आता ते काही बार जळणार आहेत का तुमचे? नाही, पण वाइंडिंग जळू शकता. ओके. सो इथं मेंटेनन्स तुम्हाला जास्त लागतं. स्टार्टिंग टॉर्क मात्र इथं कमी मिळतो आपल्याला. इथं स्टार्टिंग टॉर्क हाय मिळू शकतो. का बरं? कारण एक्स्ट्रा रेजिस्टन्स तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. स्पीड कंट्रोल, ह्याचं स्पीड कंट्रोल करणं थोडं डिफिकल्ट आहे, पण ह्याचं स्पीड कंट्रोल तुम्ही करू शकता विथ द हेल्प ऑफ रेजिस्टन्स. आणि ते रेजिस्टन्स कुठं कनेक्ट करणार? त्या स्लिप रिंगला कनेक्ट करणार तुम्ही. ओके. ते नंतर आपण पाहूया. ह्याची इफिशियन्सी जर पाहिली तर इफिशियन्सी इथं हाय असते आणि इथं इफिशियन्सी कमी असते. का बरं? कारण एक्स्ट्रा रेजिस्टन्स जर तुम्ही कनेक्ट केलं तर एक्स्ट्रा लॉसेस तुम्हाला होणार. ओके. हे 2-4 डिफरन्स तुम्हाला वरून सांगितले मित्रांनो. हे काही मेजर डिफरन्स नाहीये. आपल्याला मेन पार्ट नंतर पाहायचा आहे. ठीक आहे, दोघांचा. ठीक आहे. ओके. आता कन्स्ट्रक्शन मध्ये ही इमेज आपण ऑलरेडी पाहिली होती की बाबा कन्स्ट्रक्शन मध्ये फक्त एकच पार्ट नाहीये तर बाकी सुद्धा पार्ट आहे. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं? आपण आतापर्यंत पाहिलं स्टेटर. ठीक आहे. स्टेटरचे 3 पार्ट म्हणजे फ्रेम पाहिली. ठीक आहे. हा वायरिंग बॉक्स पाहिला, ह्याच्यामधली कोर पाहिली, ह्याच्यामधले वाइंडिंग्स पाहिले, नंतर रोटर बद्दल सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता जे बाकीचे ऑक्झिलरी पार्ट आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया. म्हणजे जे फॅन झालं तुमचं, कुलिंग फॅन, इंड बेल, ठीक आहे, फॅन कव्हर. ठीक आहे. ह्या सगळ्याबद्दल आता आपण पाहूया. तुमचा शाफ्ट. आता हे जे कन्स्ट्रक्शनचा टॉपिक आहे मित्रांनो, ठीक आहे, 3 फेज इंडक्शन मोटरचं कन्स्ट्रक्शनच्या टॉपिकवर आपल्याला एमएससी मध्ये प्रिव्हियसली कसे क्वेश्चन्स आलेले हे सुद्धा महत्वाचे असतात. बघा, पूर्ण जे प्रेझेंटेशन आहे किंवा पूर्ण जो चॅप्टर आहे ना मित्रांनो, प्रत्येक कन्सेप्टवर कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात हे आपण अगोदर पाहायचे असतात. ठीक आहे. मी सुद्धा म्हणजे हे जे काही म्हणजे इथं शिकवणार आहे तुम्हाला, मी प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला घेणार आणि प्रत्येक कन्सेप्टवर कशा पद्धतीने क्वेश्चन ऑलरेडी विचारले गेलेले आहेत ते सुद्धा इथं कव्हर करणार. राईट ना? म्हणजे क्वेश्चन जर आपल्याला समजले तर आपल्याला ते स्टडी करायला किंवा त्या वे मध्ये स्टडी करायला सोपं पडतं. जसं की आता कन्स्ट्रक्शन रिलेटेड क्वेश्चन आपल्याला कसे येतात ते आपण पाहूया. बघा, एमएसबीटी मध्ये आपल्याला क्वेश्चन कसे आलेले याच्या अगोदर, In list any 4 parts of 3-phase induction motor and state the function of each listed. म्हणजे 3 पार्ट सांगा आणि कोणतेही फंक्शन सांगा. 4 मार्काचं क्वेश्चन. तुम्ही सांगू शकता रोटरचं, स्टेटरचं, स्टेटर फ्रेमचं. झाले.
ओके, किंवा कुलिंग फॅनचं सांगा किंवा शाफ्टचं सांगा, कोणतंही सांगा. नेक्स्ट झालं स्टेट दी फंक्शन ऑफ फॉलोइंग पार्ट्स ऑफ एन इंडक्शन मोटर. ठीक आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 2 वेळेस विचारला गेलेला आहे. म्हणजे स्लिप रिंगचं फंक्शन सांगा, फॅनचं फंक्शन सांगा, ब्रशेसचं फंक्शन सांगा, फ्रेमचं फंक्शन सांगा. ओके, मी सांगून देतो इथून तुम्हाला. स्लिप रिंग काय करतं स्लिप रिंग मित्रांनो. ठीक आहे, सो आपण काय करतो, वाउंड रोटरचे जे टर्मिनल्स आहे त्या स्लिप रिंगला आपण कनेक्ट करतो, आणि जर आपल्याला एक्स्ट्रा रेजिस्टन्स वगैरे ऍड करायचं असेल तर त्या स्लिप रिंगच्या थ्रू आपण काय करतो, एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड करतो आपल्या मोटरमध्ये. ओके, सो एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड केल्याने टॉर्क वाढतं. ठीक आहे, टॉर्क किंवा स्पीड वगैरे कंट्रोल करायची असेल तरी सुद्धा तुम्ही एक्स्ट्रा रेजिस्टन्स ऍड करू शकता. ओके, ते नंतर कळेल हे जे काही मी तुम्हाला सांगितलं, कारण आपल्याला स्पीड कंट्रोलची मेथड माहित नाही, आपल्याला टॉर्कची मेथड माहित नाहीये. ओके, सो सगळ्या गोष्टी आता नाही समजणार. नंतर झालं फॅन, कुलिंगसाठी ऑब्विसली. ठीक आहे, कुलिंग का बरं कुलिंगची गरज पडते डिटेलमध्ये लिहायचं. म्हणजे असं नाही की बाबा फॅन कुलिंगसाठी संपला विषय, नाही. ठीक आहे, फॅन काय करतो आपण कुलिंगसाठी यूज करतो. कशी कुलिंग करतो तो, तर फॅन काय करतो माहितीये का, की बाहेरची जी हवा आहे त्याला आतमध्ये ओढतो आणि आपल्या मोटरमध्ये फोर्स करतो. कुलिंगची का बरं गरज पडते, कारण आपल्या मोटरमध्ये खूप साऱ्या टाईपचे लॉसेस होत राहतात. ठीक आहे, कोर लॉस होता, कॉपर लॉसेस होता, त्या लॉसेसमुळे हीट जनरेट होते, ती हीट आपल्याला कूल करायची गरज असते, त्याच्यामुळे फॅन यूज करतो. ठीक आहे, सिमिलरली ब्रशेसचा काय उपयोग आहे, तर जे बघा आपला जो शाफ्ट आहे, ह्या शाफ्टवर आपल्या ज्या 3 रिंग आहे, ठीक आहे, ह्या 3 रिंग आहे, ह्या 3 रिंगच्या थ्रू आपण काय करतो, एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करतो. बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आता जे एक्सटर्नल रेजिस्टन्स आपण कनेक्ट करणार आहे मित्रांनो, ते ब्रशच्या द्वारे आपण कनेक्ट करणार आहे. का बरं ब्रशची गरज पडते, कारण ह्या रिंग तर आपल्या रोटेट होत राहतात, पण जे काही एक्सटर्नल आपण रेजिस्टन्स कनेक्ट करणार ह्याला, ठीक आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स असं जे काही कनेक्ट करणार आपण, ते आपण काय करणार, ब्रश द्वारे कनेक्ट करणार, कारण रेजिस्टन्स तर आपलं रोटेट होऊ शकत नाही. ओके, आपल्या रिंग रोटेट होत राहतात, त्याच्यामुळं कॉन्टॅक्ट कशा थ्रू बनवतो आपण, ब्रशद्वारे बनवतो. फ्रेमचं काय काम आहे, मेकॅनिकल प्रोटेक्शन देणं. बरोबर की नाही. ओके, सो 4 मार्काचं झालं. स्टेट दी फंक्शन ऑफ फॉलोइंग पार्ट्स इन इंडक्शन मोटर. ठीक आहे, स्लिप रिंग, स्टेटर. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन विचारला गेला आहे. म्हणजे कळालं आपल्याला क्वेश्चन कशा पद्धतीने येतात. येस, सो मेन पार्ट्स तर आतापर्यंत आपण पाहिले होते. आता जे ऑक्झिलरी पार्ट आहे, म्हणजे बाकीचे जे पार्ट आहे आपले, त्याच्याबद्दल आता आपण थोडं पाहूया. ठीक आहे, जसं की बघा स्टेटर फ्रेम, आपल्या इंडक्शन मोटरची स्टेटर फ्रेम, त्याचं काय काम आहे, तर स्टेटर फ्रेम कशी असते मित्रांनो, आउटर पार्ट जो आहे त्याला म्हणतो आपण स्टेटर फ्रेम. बरोबर आहे की नाही. मग ती स्टेटर फ्रेम कशापासून बनलेली असते, तर कास्ट आयरन पासून बनलेली असते. त्याचं काम काय आहे, तर आपल्या कोरला सपोर्ट करणं, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण कोर लावतो मित्रांनो, तर कोरला सपोर्ट करणं. ठीक आहे, आपल्या इन्नर पार्टला, मोटरच्या इन्नर पार्टला मेकॅनिकल प्रोटेक्शन देणं. ठीक आहे, सो हे आहे आपल्या का म्हणजे कोरचं मेन काम. ठीक आहे, फ्रेमचं मेन काम. ओके, नेक्स्ट आहे स्टेटर कोर. हे तर आपण पाहिलं सिलिकॉन स्टील किंवा लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील पासून बनलेले असते. ठीक आहे, स्टेटर वाइंडिंगला काय करते, हाऊस करते, आणि त्याच्यामधून फ्लक्स वगैरे फ्लो होतो, त्याच्यामुळे स्टील आपण मटेरियल यूज करतो. सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. स्टेटर वाइंडिंग सुद्धा आपण पाहिल्या की कॉपर पासून बनलेले असतात. ठीक आहे, ते इन्सुलेटेड केलेले असते एक दुसऱ्यापासून, आणि त्याच्यामध्ये काय होतो, करंट फ्लो होतो आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. कशामध्ये, आपल्या स्टेटर वाइंडिंग मध्ये. नेक्स्ट आहे रोटर कोर. आपल्याला माहिती आहे कशापासून बनलेले असते, लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. त्याचं काम सुद्धा रोटर वाइंडिंगला हाऊस करणं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे रोटर वाइंडिंग. रोटर वाइंडिंग मध्ये काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. रोटर वाइंडिंग आपल्या कॉपर पासून किंवा अल्युमिनियम पासून बनलेले असतात, त्याच्यामध्ये काय होतो, रोटर करंट प्रोड्यूस होतो. ठीक आहे, नंतर आहे एअर गॅप. एअर गॅप काय आहे मित्रांनो, बघा वर असतं आपलं स्टेटर, आतमध्ये असतं रोटर. हा जो गॅप आहे ना, ह्याला म्हटलं जातं एअर गॅप. ठीक आहे, सो एअर गॅपचं काही काम नाहीये इथं, फक्त वरची जी स्टेटरची पॉवर आहे ती एअर गॅप थ्रू रोटर मध्ये जाते. ओके, सो टू प्रोव्हाइड गॅप बिटवीन रोटर आणि स्टेटर. जर गॅप नसेल तर फ्रिक्शन होईल, राईट ना, तो गॅप तर तिथं पाहिजेच पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आहे एअर इनलेट आउटलेट्स. ठीक आहे, एअर इनलेट आणि आउटलेट म्हणजे एअर कुठून आतमध्ये जाणार, कुठून बाहेर पडणार. ठीक आहे, इनलेट्स असतात आणि आउटलेट्स असतात. एका साइड मधून हवा येते, एका साइड मधून हवा जाते. ओके, सो एअर सर्क्युलेशनसाठी, म्हणजे खिडक्याचं जे काम आहे, राईट ना, आपल्या घरात खिडक्याचं काय काम असतं, एअर सर्क्युलेशनसाठी. ओके, तसं इथं इनलेटचं काम आहे. नेक्स्ट आहे कुलिंग फॅन. कुलिंग फॅन, ठीक आहे, कुलिंग फॅन अल्युमिनियम काय लिहिलं इथं. ठीक आहे, कुलिंग फॅन कोणता यूज करा तुम्ही. ओके, कुलिंग फॅनचं काम काय आहे, मेन हवेला सर्क्युलेट करणं, कुलिंग करणं. ठीक आहे, हवा सर्क्युलेट होईल तरच आपलं काय होणार, मोटरची कुलिंग होणार. ठीक आहे,
नेक्स्ट आहे स्लिप रिंग्स वाउंड. ठीक आहे, स्लिप रिंग आपण यूज करतो ना वाउंड मोटर मध्ये. ठीक आहे, स्लिप रिंग कशापासून बनलेली असते? फॉस्फरस ब्रॉन्झ पासून किंवा कॉपर पासून त्या स्लिप रिंग आपण बनवतो. ठीक आहे, ह्या स्लिप रिंगचं काम काय आहे? तर एक्सटर्नल रेजिस्टन्स जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर त्याला आपण काय करतो? कनेक्ट करतो रोटर सर्किट मध्ये. ठीक आहे, विया ब्रशेसद्वारे कनेक्ट करतो. डायरेक्ट कनेक्ट करता येतं का एक्सटर्नल रेजिस्टन्स? नाही. स्लिप रिंगला एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करायचं असेल तर आपल्याला ब्रश यूज करावं लागतं आणि त्याच्या थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागतं. नेक्स्ट आहे ब्रशेस. काय काम आहे ह्याचं? तर ब्रशेस कशाचे असतात? कार्बन पासून बनलेले असतात. ब्रश बघा आपल्या डीसी मोटर मध्ये सुद्धा यूज होता. ठीक आहे, ब्रशेस त्याचं काम काय आहे? तर हे कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, स्लिप रिंग मध्ये आणि आपल्या एक्सटर्नल रेजिस्टन्स मध्ये काय करतं? कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतं टू प्रोव्हाइड कनेक्शन बिटवीन रेजिस्टन्स आणि स्लिप रिंग. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे शाफ्ट. शाफ्टचं काय काम आहे? शाफ्ट कशापासून बनलेला आहे? MS म्हणजे माइल्ड स्टील. ठीक आहे, माइल्ड स्टील. त्याचं काम काय आहे? रोटरला सपोर्ट करणं. अजून जी काही मेकॅनिकल पॉवर जनरेट होत आहे आपल्या रोटरमध्ये किंवा आपल्या मोटरमध्ये ती लोडला सप्लाय करणं किंवा लोडला प्रोव्हाइड करणं. ठीक आहे, त्याच्यामुळे जो शाफ्ट आहे ती मोटरला आणि लोडला दोन्हीला कनेक्टेड असतो. गॉट इट? ओके, सो हा झाला शाफ्टचा. अशा पद्धतीने आपण ईच अँड एव्हरी जेवढे काही आपले इलेमेंट आहे किंवा जेवढे काही पार्ट्स आहे आपल्या इंडक्शन मोटरचे सगळे पार्ट व्यवस्थितपणे कव्हर केलेले आहे. जे मेन पार्ट होते थोडे अजून डिटेलमध्ये कव्हर केले आणि जे सब पार्ट होते ते ह्या टेबलमध्ये कव्हर केले. तुम्हाला 4 मार्काचा किंवा 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, ते तुम्ही म्हणजे आन्सर कसं लिहायचं तुम्हाला आता कळलं. जर 4 पार्ट जर तुम्हाला विचारले किंवा 2 पार्ट विचारले तर त्या पार्टनुसार आन्सर लिहायचं. जर जनरल तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही काय करा, ठीक आहे, एक्सप्लेन करा कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर, मग तुम्हाला काय करावं लागेल? जनरल करावं लागेल की बस स्टेटर असतो, रोटर असतो, स्टेटर मध्ये हे पार्ट्स असतात, रोटर मध्ये हे पार्ट्स असतात. रोटरचे 2 मेन टाईप आहे, स्क्वेरल केज आणि स्लिप रिंग. त्या स्क्वेरल केज मध्ये काय असतं, स्लिप रिंग मध्ये काय असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल मध्ये सांगाव्या लागतील. कन्स्ट्रक्शन बद्दल सांगावं लागेल, वर्किंग बद्दल नाही, कन्स्ट्रक्शन बद्दल की स्लिप रिंग रोटर कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करतो, राईट. वाउंड रोटर जो रोटर आहे तो कशा पद्धतीने आपण म्हणजे कन्स्ट्रक्ट करतो. गॉट इट मित्रांनो? ओके, चला आता पुढच्या लेक्चरमध्ये ज्या 2 टाईप आहे इंडक्शन मोटरचे, म्हणजे जे रोटरनुसार जे 2 टाईप पडलेले आहे. ठीक आहे, इंडक्शन मोटरचे जे 2 टाईप आहे किंवा 2 टाईपच्या इंडक्शन मोटर मार्केटमध्ये मिळतात, स्लिप रिंग इंडक्शन मोटर आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. तर ह्या दोन्हीला आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, इंडक्शन मोटरचे टाईप स्लिप रिंग आणि स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. ओके, त्याचंच हे आहे. ठीक आहे, स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याला आपण कव्हर करूया.